इथे वळवळण्यासाठी पण येणार नाही, वळवळण्यासाठी पण येणार. एक छोटीशी घटना सांगतो, याच व्यासपीठावर घडली. बघा, धाक आणि भीती कशी निर्माण केली जाते, हिंदूंना कशी भीती दाखवली जाते, याचं उत्तम उदाहरण ह्याच व्यासपीठावर घडलं. आता आम्ही ह्या कार्यक्रमाच्या दिशेने येत असताना माझ्याबरोबरच्या तरुण सहकार्याला एक फोन आला की स्टेजवर आमच्या आयोजकांनी अफजल खानाचा वध करत असताना महाराजांचा फोटो इथे लावला. लावला होता की नाही लावला. आमचे पोलीस बांधव आले आणि सांगितलं की रे बाबा, हा फोटो इथून काढ. अफजल खानाचा वध करत असताना चा फोटो तू नाही लावू शकत. उद्या कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होईल, कोणाच्या तरी भावना दुखवतील, असं सांगून तो फोटो आता बाजूला ठेवलेला. बरोबर आहे ना पोलिसांना माहिती. आता त्यांची नावं घेऊन मी आता याच्यानंतर घेणार आणि मग प्रेमपत्र पाठवणार. पण हा मुद्दा तुम्ही लक्षात घ्या, कोणाच्या तरी कुठल्या तरी मस्जिदीमध्ये बसलेल्या कोणाच्या तरी भावना दुखतील, या हिरव्याच्या वळवळतील, आणि म्हणून आपण आपला खरा इतिहास दाखवायचा नाही. हा धाक त्या लोकांनी ह्या निमित्ताने समाजामध्ये निर्माण केलेला, भीती निर्माण केलेली आहे. ते सत्य दाखवणं, इतिहास, खरा इतिहास सांगणं. बाबा दाखवू नका, उद्या कायदा आणि सुव्यवस्था निर्माण होईल. एवढी धाक निर्माण करणं केलं त्या लोकांनी केली, आणि म्हणूनच तर त्या लोकांना फोटो पोलिसांनी काढायला लावला. हाच मूळ मुद्दा या संमेलनाच्या मागचा आहे. वांगवा का नाही तरी हिंदूंना अशा, हिंदूंच्या बाबतीमध्ये असा धाक दाखवला जात. त्यांचे असंख्य असे त्यांच्या धर्मगुरूंचे मेळावे होतात, तिथे सरपंच जुदा सारख्या घोषणा दिल्या जातात. तिथे हिंदू समाजाला 15 मिनिट तुम पुलिस हटाओ, देखो हम लोग क्या कर लेते, असे हिंदू समाजाला धमक्या दिल्या जातात. कोण सांगायची हिंमत करतं? पाकिस्तान जिंदाबाद पासून त्या टिप्याच्या बद्दल गोडवे गायले जातात, त्याचा जयजयकार केला जातो. कोण टिप्या ज्यांनी सर्वात जास्त हिंदूंना मारलं आणि सर्वात जास्त हिंदूंचं धर्मांतर केलं, त्या टिप्याला मोठं त्या मेळाव्यामध्ये केलं जातं. पण कोणीही त्यांना जाऊन सांगत नाही की बाबा हे बोलू नका, हिंदू तुमच्या अंगावर येतील किंवा तुम्ही कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थिती निर्माण होईल. हेच तो उद्दिष्ट आहे या संमेलनात. नितेश राणे महत्वाचं नाही, महेश राणे महत्वाचं नाही, कुठलाही व्यक्ती महत्वाचं नाही, पण हिंदू म्हणून तुम्ही तुमचा धाक कसा निर्माण करता, तुमची भीती कशी निर्माण करता, तुमची एकजूट राहून संघटित राहून तुम्ही या हिंदू राष्ट्राला भक्कम कसं करता, यासाठी हे संमेलन आयोजित तुमच्या सगळ्यांच्या हितासाठी केलं गेलेलं आहे. हा विचार घेऊन तुम्ही घरातून गेलं पाहिजे, तरच तुम्हाला हा भगवा डोक्यावर लावण्याचा अधिकार आहे. अहो, छत्रपती शिवाजी महाराजांना का मानतो, छत्रपती संभाजी महाराजांना तर जयजयकार आपण का करतो? कारण का महाराजांनी आणि शंभूराजांनी एवढा 3.5 वर्षानंतर पण पेक्षा जास्त वर्ष झाले, 350 पेक्षा जास्त वर्ष झाले, जरी पण त्या राजाचं नाव घेतलं तरी पण आता अंगावर शहारे येतात. अशा महाराजांना मानणाऱ्यापैकी आपण मावळे आहोत, त्यांच्या विचारांवर चालणाऱ्यापैकी आपण मावळे आहोत. हाच तर खरं म्हणलं तर हिंदू समाजाने घेतला पाहिजे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक म्हणून आपण छत्रपती शिवाजी महाराजांना ओळखतो. छत्रपती शिवाजी महाराज हे काय कुठले सेक्युलर राजे नव्हते. त्यांच्या स्वराज्याची लढाई असंख्य इतिहासकार इथे असतील, कीर्तनामधून खरा इतिहास सांगणारे मान्यवर व्यासपीठावर आहेत. स्वराज्याचा इतिहास सांगत असताना हा जो औरंगजेब घडून गेला, तो त्यांनी मुळामध्ये काय तो अगोदर करत होता,
त्याने किती मंदिरं तोडली, त्याने किती मूर्त्या उद्ध्वस्त केल्या, त्याने किती आमच्या हिंदू माता भगिनींचं आयुष्य खराब केलं, किती लोकांचं धर्मांतर केलं. आणि म्हणूनच तर छत्रपती शिवरायांना हिंदवी स्वराज्याचे संस्थापक निर्माण करायला लागलं ना. ही भावना जोपासणं, ही सत्य परिस्थिती स्वीकारणं हे आपलं कर्तव्य आहे हिंदू म्हणून. नाहीतर ज्या आमच्या महाराजांनी वर्षानुवर्ष इथे घडवून ठेवलंय ते अगर आपण पुढे घेऊन जात नसो, मावळा म्हणून त्यांच्या विचारावर आपण चालत नसाल, तर मग महाराजांनी नेमकं एवढा इतिहास का घडवला हे खरंच विचारण्याची वेळ आहे. खरंच विचारण्याची वेळ आहे. अहो काय तो औरंग्या, काय त्याचा इतिहास. आज बघा हे मुठभर लोक जे आपल्या देशामध्ये आहे, अल्पसंख्या म्हणून आपण त्यांना ओळखतो, ते आपल्या संख्येने 5 काय 10% काय 13% पण नाही, पण 90% आपल्याला हिंदू समाजावर धाक निर्माण केलेली आहे. त्यांच्या कुठलाही सणासुदीकडे कोणीही वाकड्या नजरेने बघायला प्रयत्न करत नाही. ईद जातो, मोहरम जाते, बकरी ईद जाते. कधी कोण दगड मारताना ऐकलंय का त्यांच्यावर? त्यांना कोणी त्यांच्यावर कोणी चप्पल मारताना ऐकलं? कुठल्याही पद्धतीने कायदा आणि सुव्यवस्था त्यांच्या बाबतीमध्ये झालेली ऐकले? पण आपले रामनवमी आली, आपली हनुमान जयंती आली, आपला कुठलाही हिंदू सण असेल तर लगेच मीडियाचे मित्र बातम्या चालवतात की या रामनवमीच्या मिरवणुकीवर चपला मारल्या गेल्या, इथे हनुमान जयंतीच्या इथे दगडे मारली गेली आहेत. म्हणजे सगळ्या हिंदू सणांवरच सगळ्या दगडी आणि चपला मारल्या जातात आणि त्यांच्या सणांवर कोणीही हिंमत पण करत नाही, जवळपास हिंमत पण करत नाही. हाच तो विचार आपण सगळ्या जणांनी हिंदू म्हणून याच्या निमित्ताने करायला पाहिजे. अहो समाज उभा राहिला, हिंदू समाज म्हणून तुम्ही एकजुटीने अगर उभे राहिला तर कोणाची हिंमत होणार नाही हो स्टेजवर येऊन महाराजांचा फोटो काढण्याची. त्याला माहिती आहे का या छत्रपती शिवरायांकडे, हिंदू समाजाच्या या संमेलनाकडे अगर मी असं काही चुकीचं केलं तर माझं काय खरं नाही, ही भावना आणि भीती त्याच्यामध्ये निर्माण होती. आता सांगा, मी ते आलो मग त्या एका सहकार्याच्या घरी बसलेलो, आपले वारकरी संप्रदायाचे लोकही माझ्याकडे आले. आता आहे जास्त आपण छातीटोप पद्धतीने बोलतो हिंदू राष्ट्र आहे, हे हिंदुत्वादी विचाराचं सरकार आहे. मग त्यांनी हातात माझ्या निवेदन दिलं, ते त्यांच्या व्यथा माझ्यासमोर त्यांनी मांडल्या. त्यांनी मला सांगितलं की नितेशजी, आम्ही अतिशय स्वच्छ मनाने, निस्वार्थी भावनेने गुरुकुल आणि वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून गुरुकुल आणि विद्यार्थी घडवण्याच्या संस्था आम्ही चालवतो. त्या संस्थेमध्ये विद्यार्थी घडवतो. हिंदू धर्माच्या बाबतीमध्ये आम्ही संस्कार निर्माण करतो. आध्यात्मिकतेचे बद्दल आम्ही विचार तिथे देतो. त्याच संस्थेवर वाकड्या नजरेने बघण्याची कोण हिंमत करते? तिथेच त्या लोकांना त्रास देण्याची हिंमत करते? त्या संस्था बंद कशा होतील, त्यांच्यावर खोटे केसेस कसे टाकले जातील, याबद्दल काही जिहादी विचाराचे लोक प्रयत्न करतात. तो मी त्यांना जिहादीच म्हणेन. हिंदू धर्माच्या विरोधात जो जो येईल ना तो हिरवा साप आणि जिहादीच असतात, बाकी कोण काय मस्ती करत नाही. काय आमचे पण असतात भाडखाऊ त्यांच्यामध्ये उभे, ते मोठे त्यांची बाजू घेतात. म्हणजे आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये पाकिस्तानमध्ये नाही, इस्लामाबादमध्ये नाही, बांगलादेशमध्ये नाही, कुठल्याही इस्लामिक राष्ट्रामध्ये नाही, पण आपल्या हिंदू राष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून चालवणाऱ्या शिक्षण संस्थेकडे कोण वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत करतात आणि आपण सगळेजण त्याच्या बाबतीमध्ये भूमिका घेत नाही. ही तखल शोकांती काय. आता काही दिवसा अगोदर मी मुंबईमध्ये हिंदू संमेलनाच्या निमित्ताने गेलेलो, तुम्ही बातम्या वाचत असतात. तिथे मी ठाम पद्धतीने भूमिका मांडली की हे जे मदरसे जे चालवतात, हे मदरसे ना शिक्षणाच्या नावाने नाही उघडत,
हे सगळे मदरसे त्याच्यामध्ये आतंकवादी घडवण्याचे हड्डे आहेत. हे मदरसे त्याच्यामध्ये कुठलंही शिक्षण होत नाही, पण भारताच्या विरोधात कारवाई करण्यासाठी ते विचार त्यांच्या डोक्यामध्ये टाकले जातात. हिंदू समाजाला संपवायचं कसं, लोकसंख्या कशी कमी करायची, ह्या बाबतीमध्ये त्या मदरशांमध्ये विचार दिले जातात. अहो जिहाद म्हणजे काय, 2047 पर्यंत गजवाय हिंदच्या अंतर्गत या हिंदू राष्ट्राला इस्लामिक राष्ट्र हे लोकांना बनवायचं आहे. त्यासाठी हे सगळे जिहाद करतायत आणि त्या मदरशांमध्ये हेच तर शिकवलं जातं. कुठल्या त्या मदरशातून कुठला डॉक्टर आणि इंजिनियर निघाला हो, सांगा तरी, एक तरी मला काढून दाखव की हा मदरशातून निघाला आणि हा डॉक्टर आणि इंजिनियर झाला. नुसतं आतमध्ये बॉम्ब बनवलं शिकत असतील. बेटा जरा गोलवाला बनाना है, ये जरा ज्यादा फटेगा, ये जरा पिछले बार जरा छोटा वाला बनाया, अगले बार बड़ा बनाना, 500 लोग को मारना, 500 हिंदू को मारना हे शिकवतात. ते ह्या लोकांना चालतं. त्याच्याकडे वाटणाऱ्या नजरेने बघणार नाही. चुकून तुम्ही त्या मदरशांबद्दल काय बोलायला प्रयत्न करा. बघा किती लोक बाहेर येतात. मी गेल्या आठवड्यात एक घटना सांगितली. माझ्याकडे व्हॉट्सअपवर कोणीतरी एक चांगला व्हिडिओ पाठवला. एक आपल्या हिंदू समाजाचा तरुण गळ्यामध्ये रुद्राक्ष आणि डोक्यावर टीका लावून एका मस्जिदीमध्ये जायचा, मस्जिदीच्या दरवाजावर जाऊन उभा आहे. तो तिथे दरवाजावर गेला तर लगेच 50-60 लोक जमले आजूबाजू. त्याला क्या काम इधर, नहीं मेरे को अंदर जाके दर्शन लेना. नहीं इधर कोई अगर मुसलमान होगा तो उसको अंदर जाने का परमिशन नहीं. बोले नहीं आप साथ में लेके चलो, मगर आपको अंदर, बोले मुळीच नाही, तुला आतमध्ये जायला मिळणार नाही. इथे मुसलमान नसेल तर इथे तू आतमध्ये शिरू शकत नाही. आणि तुझ्या गळ्यात रुद्राक्ष आणि डोक्यावर टीका लावलाय, चल इथून बाहेर निघ. आणि त्याला तिथून बाहेर काढ. आपला असता तर आपल्या त्याला तेल बिल लावलं असतं, या आई त्याला लाल कार्पेट बिरपट लावलं असतं आणि पाय घेऊन गेले असत्या. हा विचार तुम्ही सगळ्या जणांनी करावा. हा कडवटपणा. तिथे हे मदरसे उघडत जात आहेत, आतंकवादीचे अड्डे बनवत जात आहेत आणि दुसऱ्या बाजूला आपल्या वारकरी समाज जो निस्वार्थ पद्धतीने हे गुरुकुल चालवत आहेत त्यांच्याकडे वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत होते आहे. पण आज आम्ही सगळ्या आमच्या व्यासपीठावर उपस्थित असलेल्या आमच्या महाराजांना आणि आमच्या आदरणीय व्यक्तींना सांगेल की या राज्यामध्ये हिंदुत्वाच्या विचाराचं सरकार आहे. देवाभाऊ सारखे कडवट हिंदुत्ववादी हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे. तुम्हाला इथे काही होणार नाही, हा तुम्हाला शब्द मी इथे तुम्हाला देऊन जाणार आहे. तुम्ही कसलीही चिंता करू नका. तुमची संस्था कशी असेल मोठी करा, ताकदीने वाढवा. त्याच्याकडे वाकड्या नजरेने बघणारा कोणी असेल त्याचे डोळे ठिकाणावर ठेवणार नाही. ही जबाबदारी मी इथून स्वीकारून जाणार आहे. म्हणून तुम्ही बिलकुल चिंता करू नका. आम्ही आहोत तुमच्या बरोबर. शेवटी आम्ही जेव्हा बोलतो की हिंदुत्वादी विचाराचं सरकार आहे म्हणजे काय, म्हणजे प्रत्येक हिंदू समाज, प्रत्येक हिंदू व्यक्ती जो या राज्यामध्ये राहतो, प्रत्येक राष्ट्रभक्त हिंदू, ही जबाबदारी आमची आहे. त्याला सुरक्षित ठेवणं आणि त्याला जे काही मोठं करणारी ज्या संस्था आहे त्यांना सुरक्षा देणं, यासाठी तर आम्ही मंत्रालयामध्ये बसतो. नाहीतर मंत्री म्हणून आम्ही करणार काय. आम्ही निवडणुकीच्या वेळी हक्कानी छाती ठोक पद्धतीने सांगितलं की हिंदुत्वादी विचाराचं सरकार तुम्ही निवडून द्या. त्या पद्धतीने लोकांनी निवडून दिलं. म्हणून आम्ही छाती ठोक पद्धतीने हिमतेही सांगतो की आमचं सरकार, आम्हाला इथे सर्व धर्म समभाव उगाच टेप वाजत बसायची नाहीये. हे आमचं हिंदू राष्ट्र आहे. हे हिंदुत्वादी विचाराचं महाराष्ट्र आहे. इथे पहिलं हिंदूंचं हित बघितलं जाणार आणि मग बाकी सगळ्यांना मोजलं जाणार, असं आम्ही ठणकावून सांगतोय. तर ठणकावून सांगतो. आणि म्हणून या निमित्ताने मी इथे तुम्हाला फक्त विश्वास देण्यासाठी आलो की तुम्ही इथे आजूबाजूला जे काही जिहाद प्रकार जे सुरू आहेत ना, आमच्या इथे संतांना आणि आमच्या वारकरी समाजाला जे काही इकडे त्यांच्या विरुद्ध जे काही षडयंत्र सुरू आहे
कोणाला वाटतं की इथे हिरवं वादळ आणतील, हिरवे चादर टाकतील, त्यांना एक कळत नाही की कधी आमचा बुलडोजर, देवा भाऊचा बुलडोजर इथे येईल आणि तुमचे एक एक सगळे खळगे आम्ही इथून काढून टाकू, हे त्यांनाही कधी कळणार नाही, त्यांनाही कधी कळणार. म्हणून तुम्ही निश्चिंत राहा. चिंता करायला लागली तर त्यांना चिंता करायची. ऐकत असतील कुठेतरी माझं बसून, मला माहिती आहे लपून ऐकतात माझी बात. कोणतरी उद्या मोबाईलवर तर जातोय, वो आया था, हमेशा जैसे गाली देते का. पण यावेळी युक्ती सांगतोय, जे जे ऐकत असतील, कुठेही बसून कुठल्याही बिळात बसून ते हिरवे साप ऐकत असतील, आमच्या कुठल्याही वारकरी समाजाच्या लोकांकडे कोणीही अगर चुकीच्या पद्धतीने कारवाई करायचा प्रयत्न केला, उगाचच्या तक्रारी करायला प्रयत्न केला, तर आम्ही मंत्रालयामध्ये बसलोय, ह्यांना काही होणार नाही. ह्यांच्या अंगावर जाणं, त्याच्या अगोदर नितेश राणे आणि देवेंद्र फडणवीस तिथे बसले, म्हणून तुम्ही बिलकुल त्याची चिंता करू नका. ह्यांना काय आळवे करायचं ना आम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. यांना कुठली भाषा येते, काय येते, सगळं माहिती. आणि म्हणून तुम्ही निश्चिंत राहा. जे जे काही प्रकरण इथे होत आहेत, पहिलं तर ह्या आळंदीचा आणि आजूबाजू तिला ही काही जी दुकानं लागतायत ना, माझ्या माता भगिनींना विनंती करतो, काही घ्यायला जाल मंदिराच्या अवतीभोवती जे जे दुकानं आहेत ना, ते फक्त हिंदूंचेच असले पाहिजे, ते पहिला निर्धार करून पुढे जा. हिंदूंचेच असले पाहिजे. कोणी दुसऱ्याचा लागला तर दुकाने सकट उकडून बाजूला टाका, काही कोणाला नाही. मी बसलोय एवढं बोलल्यावर पण टाळ्या मारत नाही. हवा भरायची कशी, वेळाचा पायी पाहिजे तिला. तुम्ही याबद्दल विचार करा. जे जे दुकानामध्ये अगर हिंदू बसला नसेल त्याला त्याचं नाव विचारा. पण या आजकाल नालायक झाले ते सगळे बिहार, आपल्यापेक्षा दीड झाले. कधी कधी बाहेर दुकानाच्या बाहेर जय श्रीराम फुलवाले लिहितात आणि आतमध्ये अब्दुल वाचला असतो. आणि म्हणून ताईंना सांगेन, बाहेर जय श्रीराम लिहिला असला तरी आतमध्ये बसलेला फुलवाला सांग, बाबा तू पहिला हनुमान चालीसा बोल, गणपतीची एक आरती म्हण आणि मगच तुझ्याकडून मी विक्री करीन, असं बोलल्यानंतरच त्यांच्याकडून काहीतरी घ्या. नाहीतर पुढे जावा आणि हिंदूंकडे घ्या. कारण का एक तुम्हाला आवर्जून सांगतो, खरं सत्य परिस्थिती सांगतो. कधी पाहिजे त्यांच्या मूल्य मौल्यांना बोला व्यासपीठावर, माझ्यासमोर मी खोटं बोलतोय खरं बोलतोय विचार. त्यांच्या इथे जकात नावाचा विचार म्हणजे हराम ज्याला म्हणतात, त्यांच्याकडे 16 प्रकारच्या हराम, 16. म्हणजे कुठलंही वस्तू, ते कुठलंही कार्य, त्या वर्षामध्ये ते जे काही उत्पन्न कमवतात त्याचे 10% त्यांना त्यांच्या धर्मासाठी द्यायला लागतं वर्षभरात. आणि म्हणून तुम्ही कुठल्याही गोष्टी त्याच्याकडून विकत घ्या तर ते थुकल्याशिवाय तुम्हाला देऊच शकत नाही. त्याला पहिला त्याच्या थुकायला लागतं, मग तुम्हाला विकता नाही, तरच त्याच्या अल्लाला ते स्वीकारलं जातं. म्हणजे तुम्ही फुलं घ्या, त्याला पहिले फुकणार आणि मग तो तुमच्या हातात देणार. चालेल का? का हो, चालेल का? आणि हे 16 प्रकारच्या हराममध्ये फुकणं हे 16वं प्रकार आहे. म्हणजे विचार करा पुढचे 15 कसे असतील आणि काय काय असतील. हे या व्यासपीठावर मी सांगू पण शकत नाही, एवढ्या महिला आहेत. मग 16वं अगर फुकणं असेल तर विचार करा पुढचे 15 कुठले. आणि मी आत्मविश्वासाने सांगतो, तुम्ही जे काही पैसे तुम्ही त्यांना द्याल, जेवढं काही ते कमवतात ना, ते सगळं जिहादसाठी वापरतात. मग लव जिहाद असो, लँड जिहाद असो, कुठल्याही पद्धतीचे जिहादचे पैसे कुठून येतात तर ते तुमच्या खिशातून येतात, हे लक्षात घ्या. म्हणून कुठलीही वस्तू त्यांच्या हातातून घेण्या अगोदर पहिला विचार, बाबा तू हिंदू आहेस, तू हनुमान चालीसा म्हण, आरती म्हण, आमचं कुठलं अभंग म्हणत असतील तरच तुझ्याकडून घेईल, नाहीतर पुढे दुकानात जाईन असं ठणकावून सांगा, तरच उपयोग होणार मी तुम्हाला. नाहीतर उगाच हे लव जिहादमध्ये आमच्या ज्या हिंदू माता भगिनींचं जे आयुष्य खराब करण्याचे जे काही प्रकार चालू होतात, ते जिहादमध्ये हेच असतं
मग ते लव जिहादच्या नावाने नंबर घ्यायचे त्या दुकानाच्या निमित्ताने माझ्या हिंदू बहिणीला संपर्क करायचं आणि मग तिचं धर्मांतर करून तिचं आयुष्य खराब करण्याचे कार्यक्रम हे जिहादच्या निमित्ताने करतात। आणि म्हणून हे सगळे विषय आज आपण एवढा पवित्र स्थानी आल्यानंतर हिंदू धर्म वाढवायचा असेल, हिंदू म्हणून तुम्हाला एकत्र राहायचं असेल तर ह्या काही परखड गोष्टी तुम्ही समजून घ्या। आपण ज्यांच्या विरोधात लढतोय, ज्यांना आपल्या या राष्ट्राला इस्लाम राष्ट्र बनवायचंय, ते प्रत्येक मिनिट स्वतःच्या धर्माबद्दल विचार करताय। आपल्यासारखं नाही फक्त मंदिरात गेल्यावरच नमस्कार। ते सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत प्रत्येक मिनिट आपला धर्म वाढवायचा कसा, आपला धर्म प्रत्येकापर्यंत पोचवायचं कसं, हा एक कालमी कार्यक्रम त्यांच्या सगळ्यांचा चालू असतो। म्हणून तुम्ही जोपर्यंत हिंदू म्हणून सगळे एकत्र येत नाही, हिंदू म्हणून जोपर्यंत तुमचे एकजूट दाखवत नाही, तोपर्यंत नाही तर हळूहळू इथे आपण आळंदीमधून पण कमी होत जाऊ लागतात। त्या लोकांना त्यांची संख्या वाढवायची आणि हिंदूंची संख्या कमी करायची। हे वक्त जे नाटक मध्ये चालू केलं तर ते काय होतं, अरे सगळ्या जमिनी आमची धर्मस्थळ, हे अचानक कोणतरी हे हिरवे साप येणार आणि त्याच्यावर वक्ता बोर्ड लावून जाणार आणि मग तुम्ही काहीच करू शकणार नाही। आणि म्हणून या सगळ्या गोष्टी आवर्जून सांगतोय, आज राज्यामध्ये तुमच्या विचाराचं सरकार आहे, तुम्ही फक्त एकजूट दाखवा, तुमची सुरक्षा करण्याची जबाबदारी हे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारची आहे। हा शब्द तुम्हाला मी आजच्या निमित्ताने मी देणार आहे। तुम्ही कुठलीही चिंता करू नका, हे कितीही गोल टोपी दाढीवाले येऊन दे, आमचा भगवा जारी त्याला कधीही भारी पडणार, हा शब्द तुम्ही या निमित्ताने घ्या। फक्त तुमची एकजूट या निमित्ताने महत्वाची। आणि म्हणून या हिंदू संमेलनाच्या निमित्ताने, आज हनुमान जयंतीच्या निमित्ताने आज आपण एकत्र आलो आणि भगवा वादळ काय असतंय तुम्ही ह्या निमित्ताने दाखवून दिलेलं आहे। मी इथे आलो तुम्हाला विश्वास आणि तुमची एकजूट पाहण्यासाठी आलेलो। तुम्ही फक्त इथून गेल्यानंतर जे काय आळंदीमध्ये होत आहे, जे काय ऐकलंय ना, पोलीस असतील, सरकार असेल, आम्ही सगळेजण तुमच्यासाठी आहोत। पण समाज म्हणून जेव्हा तुम्ही एकत्र याल तेव्हा ना तुम्हाला पोलिसांची गरज भासणार, ना नितेश राणे आणि महेश लांजेची गरज भासणार, हे तुम्हाला सांगतो। तुमच्या ताकदीने या हिरव्या सापांना ठेचण्याची तयारी दाखवा। मी तुम्हाला विश्वास देतो, ह्यांना त्यांच्या पाकिस्तानमध्ये अब्बाकडे जाण्याशिवाय दुसरा कुठलाच पर्याय राहणार नाही, हा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने व्यक्त करणार आहे। म्हणून परत एकदा या हिंदू संमेलनाच्या निमित्ताने मी आपल्या सगळ्या जणांना कळकळीची विनंती करेन की हिंदू समाज म्हणून या हिंदू राष्ट्राला अजून भक्कम करण्यासाठी तुम्ही सगळेजण एकत्र या, एवढंच या निमित्ताने सांगतो। इथेच थांबतो। एकदा ओम जय जवान, जय जय श्रीराम, जय जय श्रीराम। ते मागचे एकदम झोपलेच वाटतं। जय जय श्रीराम, भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, बोलो हर हर, बोलो हर हर। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। आदरणीय साहेबांना सतेशा धन्यवाद। खऱ्या अर्थाने विचार येतो, विचारातून